या, आय अ? बाबा इथं नाहीत मग. मी इथं आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झाली निवडणूक, झाली, निवडून आलो. आता झाली ना तुमची इच्छा पूर्ण. आता झोपू दे ना शांतपणे मला. अरे लेकरा, माझी एक इच्छा पूर्ण झाली, हा. पण दुसरी इच्छा पूर्ण होण्याची लक्षणं दिसायला लागलीत. आता दुसरी इच्छा कुठली? तू सरपंच होण्याची. बाबा मी लहानपणापासून ऐकत आलोय की तुझा बाबा हुशार होता, हुशार होता. बरोबर आहे ना? साफ चूक आहे. तर हा तात्यासाहेब सरपंचानी आजपर्यंत तुम्हाला काय दिलं, तर आता निवडून आल्यावर काय देणार? असाच प्रचार चालवला ना विरोधकांनी आमच्या विरुद्ध. त्यात चुकीचं काय? लोकशाहीत विरोधकांचा आदर केलाच पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतो, यापुढे जे मी करीन ते तुमच्यासाठीच करीन. ते कसं काय? सोपं आहे. मी पहिल्यांदा सरपंच झालो तेव्हा काय केलं? माझं भलं केलं. आज आज शेकडो एकर जमीन माझ्या नावावर आहे, गाडी आहे, बंगला आहे. हे समजा कोणामुळं? तुमच्यामुळे सरकार, तुमच्यामुळं. मी दुसऱ्यांदा सरपंच झालो तेव्हा काय केलं ते काय सांगायला पाहिजे? ना? तुम्ही नको, मीच सांगतो. माझ्या मित्र परिवाराचं, नाता गोत्यांच्या लोकांचं भलं केलं. आता हे माझे सहकारी बघा. अरे एक वेळ खाण्याचे वांदे होते, पण आज सगळे सोन्याने मोडलेत. हे सगळं कोणामुळं? तुमच्यामुळे सरकार, तुमच्यामुळं. तर अशी मी माझी 2 कर्तव्य पार पाडलेली आहेत. माझं तिसरं कर्तव्य आपल्या गावाचं भलं करायचं आहे, तुमचं भलं करायचं आहे. पण तुम्ही जर आवी पवारला निवडून दिलं तर तो पहिली ही 2 कर्तव्य पार पाडणार. मग तुमचा नंबर लागणार कधी? आता नंबर तुमचा. तेव्हा मला आणि माझ्या उमेदवारांना निवडून द्या. यायचं का घरात? आम्ही सरपंच तुम्ही? आमासने ठाव आहे, आमचं येणं तुम्हासने नाही खपलं. पण नाहीलाच आहे आमचा. बापाविनं वाढलेलं पोर आता मोठं झालंय, नेतेगिरी करतीया. चालायचं. पण 2 शहाणपणाचे सबूत सांगायला आम्ही चौथा आलोय. घरात नसल तर येतो आम्ही. ए आहे अगं कोण आलंय? अरे सरपंच आबा बाबा तुम्ही. तुम्ही इथं कशाला आलात? निरोप धरायचा मी स्वतः आलो असतो भेटायला. या 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 बसा बसा बसा. या या अरे राहू दे, राहू दे. बसा बसा. पण आम्ही तुम्हाला भेटायला आलो तर कुठे बिघडले? म्हणतात ना, काले तस्मे नमा. पण काय रे, तू निवडणुकीला उभा राहणार होता तर आम्हाच नाही सांगायचं. अरे आम्ही माघार घेतली असती. अरे तुझे वडील आणि मी जेव्हा भावाच्या मैत्र होतो, विचार तुझ्या आईला. काय वहिनी? तात्या हा तुमच्या मनाचा मोठेपणा. अहो अजूनही वेळ गेलेली नाहीये. अजूनही तुम्ही माघार घेतलीत ना तर गाववाले तुमचं कौतुकच करतील. घेतली असते माघार र, पण पक्ष आडवा येतो ना. इतकी वर्ष पक्षाचं काम केलं, कार्यकर्त्यांना दुखवता येत नाही ना. मग मी काय करावं अशी तुमची इच्छा आहे? अरे माझ्या इच्छेला विचारतोय कोण? पण गावातली प्रतिष्ठित लोक म्हणत होती की तू माघार घ्यावी. अरे खरं म्हणजे ते तुला समजावला येणार होते. मी म्हणलं अजिबात न ग, आवी मला माझ्या मुलासारखा आहे, मी त्याला समजावतो. तात्या मुलासारखा आणि प्रत्यक्ष मुलगा यात फरक आहे ना. राह, आपण उभे राहा. अरे तू निवडून आला काय, मी निवडून आलो काय, आपण गावाची सेवाच करणार ना. हो पुढे हो. माझा आशीर्वाद तुला आहेच. धन्यवाद. आणि हो, तुझा वाढदिवस जवळ आलाय ना, दणक्यात साजरा करूया. नाही नाही, माझ्या पोराचा वाढदिवस साजरा करायची काय पण गरज नाही. माझ्या पोराचा वाढदिवस साजरा करायची काय पण गरज नाही. अरे काय पण काय झालं वहिनीला? काय झालं? ते तात्या तुम्हाला माहित असेल ना काय? माझ्या 7व्या वाढदिवसा दिवशी माझे बाबा गेले. तेव्हा धरणं आमच्या घरात माझा वाढदिवस कधी साजरा होत नाही. पण तुम्ही दिलेल्या अवतानाबद्दल धन्यवाद. बरं बाबा येतो मी. चल निघतो मी. आईची काळजी घ्या, कारण तिलाच माहिती आहे
सत्य पुढे शहाणपण चालत नाही. तुझ्या नवऱ्यानं नको ते सपान पाहिलं, लय समजावलं पण नाही ऐकला. आज तुझ्या पोराचा वाढदिवस आहे. तुझ्या नवऱ्याच्या मृत्यूबद्दल बाहेर कुठे बोललीस तर तुझ्या पोराला नाही नाही, माझ्या पोराच्या आत घेऊन सांगते, मी कुणाला काय बी सांगणार नाही. मी बाई माणूस तुमचं काय वाईट करणार आहे? अंगाशी एक गोष्ट लक्षात ठेव, सत्य पुढे शहाणपण चालत नाही. सत्य पुढे शहाणपण चालत नाही. शहाणपण चालत नाही. हे बघा बाबांनो, मी तुम्हाला लुगडं घोंगडी 500 रुपये काही देऊ शकत नाही. बसा सगळ्यांनी. अरे त्यांना काय बोलायचं ते तरी ऐकून घ्या जरा. मला लवकर बोला. तुम्हाला माहितीये का, गावाच्या विकासासाठी सरकार आपल्याला पैसे देतं. पैसा म्हणजे निधी, म्हणजे रस्ते, शौचालय, पाणी पुरवठा, वीज पुरवठा, शाळा. आता तात्यांना आपण एवढे वर्ष निवडून देतोय, काही सुधारणा झाली का? काही केलंय का तात्यांनी? नाही. मग हा सगळा पैसा गेला कोणाकडं? तात्याकडं. मग तात्याला कधी जाग येते? निवडणुका आल्यानंतर. मग तात्या आपल्याकडे येतो, मालक मालक म्हणतो, तुम्हाला 500 रुपये देतो आणि निवडून द्या म्हणतो. देता निवडून. आता राहिला प्रश्न 500 रुपयांचा. मला सांगा, महिन्याचे दिवस किती? 30. बर, किती महिने झाले म्हणजे 1 वर्ष? 12. बर, आता एका वर्षाचे दिवस किती? 365. 365 बरोबर. 5 वर्ष सत्ता करणार तात्या, म्हणजे 5 वर्ष गुणिले 365 दिवस किती झाले? काय लागतो हिशोब? मी सांगतो. 1825 दिवस. आता तात्या आपल्याला देतो किती? 500 रुपये. आता घरात असं पकडूया आपण की प्रत्येक घरात निदान 5 माणसं तरी असतील, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला मिळणार किती? 100 रुपये. आता 100 रुपये भागिले 1825 दिवस म्हणजे दिवसाला किती पैसे मिळाले? अहो फक्त 5 पैसे. आजकाल भिकारी सुद्धा 50 पैसे घेत नाही, त्याला त्याचा अपमान वाटतो. आणि तुम्हाला घटनेत मिळालेला एवढा मोठा अधिकार फक्त 5 पैशात विकता. आता तुम्हीच विचार करा, 5 पैसे महत्वाचे आहेत की अख्ख्या गावाचा विकास महत्वाचा? प्रभाग क्रमांक 1 व प्रभाग क्रमांक 2 ची मतमोजणी पूर्ण झाली असून प्रभाग क्रमांक 1 मधून तात्यासाहेब देशमुख पॅनलचे उमेदवार संपत निकम 210 मते मिळून त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार मारुतराव पाटील पॅनलचे सदाशिव थोरात यांचा 102 मतांनी पराभव करून विजयी झाले आहेत. शांत राहा, शांत राहा, शांत राहा जरा. प्रभाग क्रमांक 2 मधून मारुतराव पाटील यांच्या पॅनलचे उमेदवार संभाजी मोहिते यांचा पराभव होऊन तात्यासाहेब देशमुख यांच्या पॅनलचे महिपतराव शिंदे 165 मते मिळवून विजयी झाले. हे बघ राधिका, हे बघ असं नाव मीठ नाही व्हायचं. ते म्हणतात ना, सरबरीत का फल सब्र का फल. हा वही मोठा होता है. मीठा होता है शिर्या. आता इथे पण चुका काढ तू माझ्या. गप्प बस, तिथे लक्ष दे. बघ तिथे. शांत राहा, शांतपणे ऐकून घ्या जरा. प्रभाग क्रमांक 3 व 4 चे निकाल जाहीर करते. प्रभाग क्रमांक 3 मधून मारुतराव पॅनलचे सयाजी संगपाळ 127 मते मिळून 25 मतांनी विजयी झाले आहेत. कृपया जरा पुढचं ऐकून घ्या. प्रभाग क्रमांक 4 मधून तात्या देशमुख पॅनलचे उमेदवार 25 मते जास्त मिळून विजयी झालेले आहेत. पोलीस पाटील, आता माझ्या सकट 3 उमेदवार विजयी झालेत. आता आणि एक उमेदवार विजयी झाला की ग्रामपंचायत आपलीच. अरे एक कशाला, तिने बी आपलेच आज निवडून येणार आहेत. प्रभाग 7 तर तात्यांचा बाले किल्ला तेच निवडून येणार. शांत राहा, शांत राहा जरा. प्रभाग क्रमांक 5 व 6 चे निकाल जाहीर करते. दोन्ही प्रभागातून तात्यासाहेब देशमुख यांच्या पॅनलचे उमेदवार मारुतराव पाटील पॅनलच्या उमेदवारांसमोर पराभूत झालेले आहेत. शांत राहा, शांत राहा जरा. स्वतः मारुतराव पाटील
पाटील आणि भाऊराव साळुंके विजयी झाले आहेत. आता दोन्ही पॅनलचे प्रत्येकी 3 उमेदवार विजयी झाले. अरे त्यानं काय होतंय, प्रभाग 7 मध्ये मारुतरावचा उमेदवारच नाहीये आणि आतापर्यंत दादासाहेबांना कोण मायचा लाल हरूच शकला नाहीये. राधिका तुला टेन्शन आलंय? खोटं कशाला बोलू, आलंय तर खरं. पण तुझे अण्णा तर निवडून आलेत ना, मग तुला तर आनंदी व्हायला पाहिजे. अवी जर हरला तर त्या आनंदाला काय अर्थ होणार? म्हणजे आम्ही अण्णा मागून आला आणि तिखट झाला. शिर्या, काना मागून आला आणि तिखट झाला अशी म्हणाय ती. अगं पण अण्णानंतर अवी हिच्या आयुष्यात आला की नाही, म्हणून मी असं म्हणालो. ही रिमिक्स म्हण आहे, रिमिक्स म्हण. तुम्ही दोघं जरा गप्पा बसता का? आधीच टेन्शन आलंय. तुला सांगते ती नीट ऐक. शांत राहा मंडळी. नाळेश्वर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा हा शेवटचा निकाल आहे. प्रभाग क्रमांक 7 तात्यासाहेब देशमुख आणि अविनाश पवार एकंदर मतदान 310 मते. श्री अविनाश पवार यांना 151 मते पडली आहेत. अरे तात्याला म्हणजे 159 मत मिळालेत. तात्या जिंकले. अरे एक मिनिट जरा पुढचं ऐकून घ्या. कृपया शांतता राखा. 11 मते अवैध ठरली आहेत. तात्यासाहेब देशमुखांनी 148 मते मिळवली. त्यामुळे अविनाश पवार यांना 3 मतांनी विजयी घोषित करण्यात येत आहे. Congratulations. मंडळी, लोकशाही मार्गाने आलेला निवडणुकीचा निकाल आम्ही मान्य करतो आणि मी माझ्या तरुण मित्राचं मनापासून अभिनंदन करतो. अरे थांबा थांबा, तात्या हरले म्हणून काय झालं? आमचा हव्या तर जिंकलाय. मजा. आय झोपू दे ना ग. हे आय झोपू दे ग. हे आय बाबा इथं नाहीत मग. मी इथं आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झाली निवडणूक, झाली, निवडून आलो. आता झाली ना तुमची इच्छा पूर्ण. आता झोपू दे ना शांतपणे मला. अरे लेकरा, माझी एक इच्छा पूर्ण झाली, हा. पण दुसरी इच्छा पूर्ण होण्याची लक्षणं दिसायला लागलेत. आता दुसरी इच्छा कुठली? तू सरपंच होण्याची. बाबा मी लहानपणापासून ऐकत आलोय की तुझा बाबा हुशार होता. बरोबर आहे ना? साफ चूक आहे. अहो, एका सीटच्या आधारावर कोणी सरपंच होतो का? लेकरा, तू नक्की होणार. कसं काय? हे बघ, दोन्ही पार्टीचे 3-3 उमेदवार निवडून आले. ज्या पार्टीचे 4 उमेदवार होणार त्यांचा सरपंच होणार. बरोबर. थोडक्यात तू ज्या पार्टीला सपोर्ट देणार त्या पार्टीचा उमेदवार सरपंच होणार. अरे मग त्या पार्टीचा उमेदवार होणार, मी कसं सरपंच होणार? अरे लेका, तीच तर गंमत आहे ना. जी पार्टी तुला सरपंच करणार त्यांनाच तू सपोर्ट म्हणजे पाठिंबा देणार. लहानपणापासून ऐकत आलोय तुझा बाबा हुशार होता. चूक आहे? अरे एकदम बरोबर आहे. काय डोकं चालवलंय वा. अरे वरती दुसरं काम काय असतंय, खाली सल्ला देण्या बिगर. आता माझ्या लक्षात आलं, आपल्या देशात एवढी वर्ष एकाच पक्षाची सत्ता का? काय बाबा? बाबा कुठे गेलेत? माझे बाबा फार सरळ मार्गी आहेत. इथून निघाले की डायरेक्ट फोटो जाऊन बसतात. पण पॉइंट आहे, होईन का मी सरपंच?